काय झालं? काऊन कल्ला करून राहिले? मंदा ताई घरी नाहीत ना? ते आली इकडे. हो, कुठे गेली ती? बाहेर गेली होती मी. म्हणजे काय झालं एवढं? पण काय रे मंदा मंदा करता? ताई वगैरे म्हणता येत नाही का तुला? हो, तेवढा माणूस काय आहेत का ताईले? मोठ्या दात्या बहिणीले ताई म्हणीन का बाई म्हणीन? काका तुले कपडे पसंत नाहीत पडले तर तुला ते दुकानात समजत नाही का? हा म्हणजे तुला काय एवढं एवढं काय तुझं का पावर आणि ते तोंड आणि गीड तुला मागितले का मी घेऊन? रवी रवी चुप बसा ना, काही एवढं वाढवायची गरज नाही ना, जाऊ द्या ना. मंदा ताई उन्हातून आल्या ना, जा हात पाय धुवा, मी शरबत देते करून. मुकाटाना बसा वहिनी. का हो? तुला कोण म्हटलं असं जमत नाही का शांततेनं? दर उन्हाळा असो दिवाळी असो तुला शांतता जमत नाही का? ती फक्त तू भांडणं करायला येत असतो. ही काय बोलायची पद्धत आहे का रवी तुझी? हा? जास्त उद्धटपणा वाढून राहिला तुझा. हा? आणि काय रे, तुला कोण सांगितलं मी इथे भांडणं करते? हा? बस झालं ना, बायकोच्या बाजू घे ना. बायको गिकोची बाजू नाही घेऊन राहिली का? माझ्या बायकोला म्हणतात घेऊ नको, तिचं काही घेणं नाहीये. असं म्हणजे मग वहिनीनं कान भरले असतील. वहिनी एक नंबर आहे कान भऱ्यात. हा? मंदाताई माझं काहीच नाहीये, मी काहीच म्हटलं नाही. या घरात कोणी काहीच म्हणत नाही. कोणी काहीच म्हणत नाही, फक्त मा पोरी दाळायची या घरात. त्या आल्या रसायले दिवाळीले की लय जीवार येते सरायच्या. होय घेऊन राहिलं मला. येत नका जात जाऊ मंदा. तू येत नको जात जाऊ, ते सुनंदाले सांगतो मी येत नका जात जाऊ म्हणून. हा, तुम्ही नसले की आमच्या घरात लय चांगलं वातावरण असते माय बाई. रामराज्य सुरू असते होती. फक्त तुम्ही आल्या कीच मग येईल महाभारत घडवा लागते. मम्मी काऊन असं म्हणता? हो ना, 8 दिवसानं आलेल्या मग पोरी खपत नाहीत. हा हा, काय म्हटलं तिनं असं? घेतलं कपडे डबल तर काय व्हाय चाललं? हा, हो ना, तिच्या बापानं तर काही ठेवलंच नाही का म्हणून. आता तुमच्या हातावर मजुरी बापा, मजुरीवर पोट भरावं लागते तुम्हाला. आणि मग पोरीले हे घेऊ दे ते घेऊ दे, कसे घेसान तुम्ही? म्हणता काही घाला ते कपडे गिपडे, तू येतच नको जात जो बाई. हो ना, तसंच करावं लागेल मम्मी. आलं माझ्या लक्षात पाणी कुठं मुरून राहिलं ते. आलंच ना, सगळंच लक्षात आलं माझ्या. आलं ना लक्षात, मग लक्षातच असू दे ना. ते पात्र राहणं जरशी. दिवस निघाला की याले टोमणे त्याले टोमणे, याले गोणे त्याले गोणे. काऊन व तुला तोंड बुकं नाही राहत का तुला? खात जाईन राहत जाय मुकाट्यानं. हा काय लोकांच्या नाका उपसत राहतं, हिनं काय केलं तिनं काय केलं, मम्मी टम्मी. हा मम्मीच्या कान भरत राहतं. काऊन तुला चुपचाप राहता येत नाही? रश्मी, तू रवीला घेऊन जाय बरं, तू समजत नाही का? हो ना, चला ना. अहो कशाला तुम्ही काय काय बोलून राहिले, मला तर काही समजूनच नाही राहिलं. हो, तू तर बोळ्यानच दूध पिव बाई. एका लेकराची माय झाली पण तरी तुला अजून समजतच काही नाही. लहानच आहेस तू तर, माय बापानं लय लहानपणीच लग्न केलं तुला काय कळणार आहे? बसा ना काका, बसा, पप्पा येतीलच. हो नाही, मला असं वाटलं की बाबा घरी असतील. कुठे बाहेर गेले का? बाहेर हो, आता इथंच गेले. कुठं गेले काय माहिती. मम्मी, ए मम्मी का पप्पा कुठे गेले? मला काय माहित आहे बापा. आता मला काही या घरात कोणी काही सांगते? हा, मग काय आहे या घरात किंमत? हा, भाजीपाल्याची कवडीची किंमत नाही मला. हा, हा बरोबर झालं, एवढं नाही बोलला तर. ते चव्हाण काका गेलात, ते चहा पाण्याचा विचार काही. विचार. त्या मोहिनी असेल तर तिला विचार ठेवायला लावच्या. नाही तर राहू दे, मारी कंपनी नाही. म्हटलं रवी राहू दे ना, काही कामानिमित्त गेले असतील बाबा, तर राहू दे मग, सांगतो फक्त आलते म्हणा काका. अरे नाही नाही काका, येतात नाही पप्पा, कुठे जात नाही, इथंच असतील कुठं. मी फोन लावतो. बसा ना, बसा बसा. चहा घेता काका का शरबत करायला लावू? काहीच नको, काही नको, राहू दे. चहा घेतला का इकडे आलो. अरे नाही नाही, ऊन आहे ना. शरबत घ्या. साखर चालते ना? हो चालते, काय साखर गिकर चालते आपल्याला, काही ते शुगर गिकरचं काही नाही आपलं. हा चांगलं आहे बा, नाही तर काय ते अर्धे लोक साखर चालत नाही. थांबा मी शरबत सांगतो. मम्मी शरबत करतो त्या काकाले. अगं तोंडाचं शरबत कर मम्मी. बायकोले म्हणायची उजा करी नाही. मायले सरबत कर, असं कर. हो, माय लहानच आहे. रश्मी, सरबत कर व. हे घे, साखरा विरघळल्यानं काही तुला काही दगदग नाही होत कोणती. हा दाखव, मी करतो. रश्मी तू जाय रावीली घेऊन दे. जाय जाय तू वर जाय. दे आई, मम्मी मी करतो शरबत. हा, धर कर. हा मला का करू नाही का, मला का येत नाही काय? कर ना मग, का नाही म्हणून राहिली कर. हा, कसं काय भाऊ, तब्येत पाणी ते साजरा आहे सारा? हो बाई, चांगला आहे चांगला आहे. ऊन तर लयच आहे बापा औंदा. हो, आता ऊन का, आता उन्हाळा आहे तर तपणारच आहे. हा, घरी चांगला आहे सर.
पोरग असू नातू. हो हो समजा चांगला आहे बा, हो चांगला आहे. सुनबाई मस्त आहे. हो सुना चांगल्याच पाहिजात, तर घरच चांगलं राहते. नाही तर मग काय, वरून वरून चांगलं ना अंदरून घर कोरणं, त्याला काय फायदा आहे. नाही बाई, म्हटलं म्हटलं तर सुनबाई चांगली आहे. हो चांगली आहे, आमची सुनबाई खरंच चांगली आहे. का आले उगाच नाव ठेवा लोकांच्या लेक बैले, पण चांगली आहे बा. हो तेच तर म्हणलं, ते चांगलं पाहिजे, मग सगळं चांगलं होते. नाही तर मग आपले पोरही बिघडतात. हा, घ्या का शरबत. अरे वा, तुला आण लागलं काय? हो सुनबाई घरी नाही काय? हो वहिनी काही कामात आहेत, घ्या ना घ्या. आता काम सुनायले लय काम आहेत ना बापा, म्हणून पहा पोराली काम करा लागतात. हा लय काम आहेत आजकालच्या सुनायले. असं चिडचिड करून राहिल्या. मी चिडचिड करून राहिली. लयच हुशार हवं, लय स्वतःला हुशार समजता. मी चिडचिड करून राहिली. पायन तो रवी कसा बोलते. मम्मी तुम्हाला माहिती आहे ना त्याचा स्वभाव तसाच आहे. ते काही त्यांच्या मनात काही असते का, ते फक्त बोलतात तसं. जाऊ द्या ना, तुम्ही कशाला बोलता. तुम्ही बोलले की वाद होते ना. मग आपल्या घरी कसे वाद होत असतात का मम्मी, कशाला असं वातावरण तयार करता, चांगलं नाही वाटत नाही असं. मम्मी तुम्ही काही म्हणू नका ना, मी त्यांना पण सांगितलं, म्हटलं तुम्ही अजिबात शब्दही बोलायचं नाही म्हटलं मंदाताईला. हो ना, मंदाताईला बोलू नका. काऊन ते म्हणता तुमच्या घरी खायला येऊन राहते का? हो हं? काय त्रास आहे पोरीचा, काय त्रास आहे सांगा बरं. 12 महिने तोंड नाही दाखवत तुम्हाला. नाही तर जाना जरा पाहा जरा नंदा कशा असतात. सुन भाव जायला खाल्ला का सांगिरेत लागू देत. का मी काही म्हणतो का बोरी काही म्हणतात का काय मग. आल्या राहतात 8-15 दिवस, ते का सुनंदाचं राय नाही होत बिचारीचं. जर ते आली की गेली ते तर काही म्हणतही नाही. आता मंदा जशी काय गरम स्वभावाची, म्हटलं काय तिनं तर काय ऐकलं तर का तुमच्या छिद्रच पडतात तुमच्या अंगाले. रवी तर लयच करून राहिला निरा, एखादा शिरजोरासारखा निरासारखाच बोलते तिले. काही मोठी धाटी बहीण आहे का, आली 2 दिवसासाठी माहेरी का, काही काहीच तिचा मान नाही पान नाही काही नाही. आता नाहीत आवडले तिले कपडे, घेतले डबल तर खाल्ले झाले का, तुम्ही घेत ना का का तुम्हाला कोणी म्हणते का कपड्याला त्यासाठी का खर्च पाण्यासाठी. काही म्हणतो का मी तुम्हाला काही. मम्मा पोरीने घेतले 2 कपडे तर खाल्लंच अवायच फाटलं निरा. सकाळी निरा या रवीला कटोर घेऊनच जावं लागते का. पैसे गमावले पैसे गमावले करून राहिला, आता त्याला पैशाचं हित सुटलं काय. तू खर्च करता ता वागती काही नाही म्हटलं का त्यानं पैशाचं. तू नाही जात का शेल न मारे कपडे आणतं, शेल लागलं कपडे आणतं, आलमाऱ्या भरभर ठेवतो, मग ता वागती नाही त्याला हित सुटत. आता बहीणचे लेक कपड्याच्या वागती त्याला हित सुटलं नाही. नाही ना मम्मी, ते असं थोडी म्हणतात, कपड्यासाठी थोडी खर्चासाठी थोडी कधी काही म्हणतात. ना नाही, कधी काही म्हणत नाही, कधी नाही का. तुले नाही काही समजत, तू तर निरा लहानच आहेस, पण मोहिनीला नाही समजत काय कुठे गेले ते. अधिक महिना लागला का काही का काही. का पोरीले काही करीन का काही. हे नाही समजत का आता तिले, ते सगळं भलं समजते सारं. मम्मी मी यांना कालच म्हटलं अधिक महिना लागलेला आहे, ताईला काही द्यावं लागेल. म्हटलं छान पितळीची उतरण किंवा असं काही घेऊन येते. काही गरज नाही, मग पोरीले तांब पिताही नाही पाहिजे, सोनं द्या करून. काय 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 तांब्यात पितळीचं भागणार आहे काय. अधिक महिना आहे, दरवर्षी नसते. काही द्या, सोन्याची अंगठी द्या, सोन्याचं काही द्या करून. सोनं द्या मग पुल्ले काय या वर्षी. मम्मी सोन्याचे किती भाव वाढले. मग वाढत ना, वाढलं म्हणजे काय, एखादा प्लॉट इकून टाक म्हणा त्या श्यामले सांग, त्याच्यात तिच्या पप्पाचा एखादा प्लॉट इकून टाका आणि त्याच्यात करा म्हणा सोनं, तुमच्याजवळ पैसे नसतील तर. नाही मम्मी मी तसं नाही म्हणत, पण म्हटलं सोन्याचं जसं मोदी सरकारनं सांगितलं की सोनं घेऊ नका. त्याला पोरी आहेत काय, अधिक महिना आहे त्याला माहित आहे काय. अधिक महिन्याला जवळ पोरीले काही सोन्याचं दान करतात हे माहिती आहे का त्या सरकारले. सरकारच्या कोटी मला सांगते मोठा, मला काही घेणं नाही कोणत्या सरकारचं ना दारकारचं. मा पोरीले सोन्याचंच द्या यंदा काही. सांगलं ना तुमची नाही ऐपत तर तिच्या बापाचा नावाचा एखादा प्लॉट इका, एका प्लॉट इकला तर मा 2 पोरीचं होतेच काय ना का. सारं का तुमच्यासाठी ठेवा लागते का जमा करून. पोरीसाचं काही नाही का, सारं का पोरायले द्या लागते का. पप्पा बघा मम्मी आम्ही काहीच वाद नाही बरं पप्पा. काहीच म्हणू नका, जा आपापले काम करा. पप्पा
पण मम्मी चिडचिड करून राहिल्या, हे बोलले ना काही, मग हे बोलले तर मी थोडी म्हटलं पप्पा यांना बोला. तर माहित आहे का मम्मी काय म्हणतात, की रवी बोलला म्हणजे मीच सांगितलं जसं काही त्यांना. पप्पा मी थोडी सांगितलं त्यांना काही म्हणा म्हणून. आता मंदाताईचं आणि त्यांचं काय झालं तर मला थोडी, मी कशाला बोलणार आहे त्या का दोघा बहीण भावांमध्ये. पण मम्मीला असं वाटते की रश्मीनच सांगितलं म्हणूनच रवी बोलला. काही नाही समजत कुणाला आणि काही नाही वाटत कुणाला. जा करा तुमचे कामं करा. जा. चल रश्मी, मंदा आली की नाही भांडणच करत राहते. कोणी जाते काय सांगा. चुपच शिल्लक नको बोलू. चल काढा. बरलं का सुनबाईनं कान. मॅट झाली का हो तू? त्या पोरीला काय लेकरू राहिली? काय म्हणतात त्या पोरी? त्याचं काय घेणं आलं? हा? तो रवी काही बोलला, मग त्या रश्मीला काय काय तू म्हणून राहिली? तर मोहिनीचा काय संबंध आला? हा? अन काय विका लागते आणि काय द्यायला लागते? दिलं ते ज्या द्यायचं होतं दिलं देईल मी लग्नात त्याच्या. असं हं? आता सगळं काय यायचंच आहे काय? तो पलाटी का म्हटलं अकोटातला, आणि मग पोरीले सोनं करून द्या. अधिक महिना आहे, जवायला सोन्याचा गोप करा, मग पुरीले अंगठी गिंगठी करा साजरं काही. दोघीले 2 आणि 2 जवायला 2 गोप. 17-17 ग्रामचे करा साजरे वजनदार. पहिले तर मेंदूच वजन मोजा वाटून राहिलं. डोक्यात फरक पडला का? सोनं तू काही बातम्या गीतम्या पाहत असता की नसता पाहत? डोक्यात शिल्लक बळ 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 बळ. काऊन देऊ नाही काय? मॅटासारखी बळबळ ना करू. लय कुकडचे कुठे भाव जायला तुम्हाला काय माहित नसते? 10 लाखाचा भाव काय आहे ते घरात बसून. हा? म्हणून गोष्टी सुचतात. सोनं देत ना नका देऊ. एक एक प्लॉट देऊन द्या मा पोरीले. हा, एक प्लॉट तिले द्या आणि एक प्लॉट इले द्या. काय हो रश्मी, मम्मीला काय झालं हो? काय काय प्लॉट देऊन देते का काय पोरीले? देऊ दे म्हणा एकदाची देऊन. डबल ते या मंदाले दारात उभी नाही करत मी. हो काही मॅटास का रश्मी? ते हे घेऊन जातील आणि डबल येतीलच आपल्या डोक्यावर मेरे वाटेले. काही बोलतो का? मी येईल फोन लावू का म्हणू काही घरी या. मम्मी काही पण सांगतात पप्पांना. कशाले राहू दे ना चुपचाप. जाऊ दे ना, पप्पा कुठे देतात. मम्मी काही म्हणतील मग पप्पा थोडे ऐकतात. काय म्हणलं? त्या अकोटातले दोन्हीचे दोन्ही प्लॉट एक सुनंदाच्या नावानं करा आणि एक मंदाच्या नावानं करा. हा, सोनं घ्या लागत नाही ना, सोनं लय महाग आहे. प्लॉट आहेत ना मग, पण तुमच्याच नावानं आहेत, काही द्यायच्या नाही. हा, तुमच्याच नावाचे आहेत. 2 पोरीचे 2 करून द्या मला. अधिक महिना आहे. एक कपडा मागतला शिल्लकचा तर लहान बाई यायच्या जीवावर आली. हा, माझे कतच हे गती आहे मापुरीची. मग मी मेल्यावर तर काय 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 विचारतात की नाही, ब्लाऊज पीस देतात की काय मापुरीच्या हातात. मला वाटते जरासं तुमचा वरचा खोका रिकामा होऊन राहिला. जा जरा काही कामा धमाला लागा जरासं. नाही जरासं लय चला. हा म्हणजे आई सांगून राहिली ती काय का? तुम्हाला मी सांगून राहिलो मुकाट्यानं राहा. चला जा इकडे. शिल्लक बोलायचं नाही डबल. माई प्रॉपर्टी आहे, मी पण काय करायचं आणि काय नाही ते. कोण म्हटलं तुला? मंदान म्हटलं का? मंदान म्हटलं का तिला पाहिजे का प्लॉट? मंदा हे बा तिले काही म्हणू नका काय. नाही पोरगी 2 दिवसासाठी नाही आली तर निरा तो रवी तसाच तिले वन करून राहिला आणि तुम्ही तसेच. काही म्हणायचं नाही मा पोरीले. नाही तिचेच कारनामे असते नाही. अय मंदा इकडे. इकडे बाई ये. तुला काय काय पाहिजे? म्हणजे काय म्हणणं आहे पप्पा तुमचं? नाही तू ये आई म्हणून राहिली तुला प्लॉट द्या. सांग ना बाई मग मी समोरच देतो. हा, फॅक्टरीतलाही हिस्सा देतो, घरातही देतो, प्लॉटही देतो. सोनं नाणं आहे ते अर्ध देतो. सांग ना तुला काय काय पाहिजे? तुला पाहिजे काय? हा, तुला पाहिजे काय? हो म्हणव काका, तो बापाचा काही नाही काय? तू मुकी रायवर. तुला पाहिजे का बाई? भावायचा हिस्सा घेतो तू? हा, पाहिजे का तुला भावायचा हिस्सा? पप्पा माझं तसं काही म्हणणं नाही. तिचं तर काही म्हणणं नाही. तुलाच म्हणणं आहे वाटते सर आहे ना? हा, तू घरातलं वातावरण बिघडून राहिली. तुला द्यायचे आहेत का पोरी लिहायचे? हा, लय डोकं चालून राहिले का तुमचे? हा, मा पोरीला काही द्या म्हटलं तर तुमच्या कोण जीवार येते मग? हा, कोण जीवार येते? तिला पाहिजे काय? कोणती पोरगी घेत असते? हा, तिला देऊन देतो आणि तिला मग माहेर माहेर आहे का तिले? हा, एका प्लॉटनं 2 प्लॉटनं काय होणार आहे तिचं? जन्मभर भाऊ तिच्या दारात नाही गेला, भाऊजून तिला विचारलं नाही, तू पुरतं का तिच्या आयुष्याले? हा, त्या काय आपण मेल्यावर तिच्या जीवनात काही संकट आलं, काही काम पडलं, हा, तर पैत धावत कोण जाणार आहे? ते प्लॉट जाणार आहे का पैत धावत? का भाऊ जाईन? डोक्यात किडे पडले, बळबळ करतात निरा मॅटासारखी.